अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी एकदा हा व्हिडिओ पहा. व्यसनामध्ये गढून गेलेल्या माणसाकडून कोणतंही चांगलं काम पूर्ण होऊ शकत नाही. कारण व्यसनांच्या आहारी गेलेल्या त्या व्यक्तीची कार्यक्षमता संपून जाते. त्याच्या विचारशक्तीला पांगळेपणा येतो. सतत नशेत राहणाऱ्या व्यक्तीला वास्तवाची शोधच उरत नाही आणि संकटावर मात करून यश प्राप्त करावं अशी इच्छा देखील त्याला होत नाही. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य शब्दात योग्य ते बोलावं, नाहीतर न बोलणं हेच चांगलं असतं. शब्द अनमोल असतात. त्याचं मूल्य आणि वजन त्यांना वाटेल तसं वापरून कमी करू नका. तुमच्या आजूबाजूची लोक कोणत्या गोष्टीला हसतात ते बघा, कारण त्यावरूनच त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते. चांगल्या कार्याचं महत्त्व पटवून ते अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशा सहकार्याची टिंगलटवाळी करताना दिसतात. अशा माणसांची समजून घेण्याची कुवत कमी असते. त्यांच्यावर चारित्र्याचा संस्कारच झालेला नसतो. म्हणून लोकांचे चारित्र्य ओळखण्याची ही सोपी पद्धत आहे. आपला जगाबद्दलचा दृष्टिकोन आपणच घडवत असतो. आपली मनस्थिती जशी असेल तशी परिस्थिती आपल्याला जाणवत असते. हे बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपलं मनच शांती अशांतीसाठी जबाबदार असतं. शांतता बाह्य गोष्टीत नसून ही एक आंतरिक अवस्था आहे. कर्ज, शत्रू आणि रोगी यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नका. कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढत जातो. शत्रूला पूर्णपणे नष्ट केले नाही तर तो कालांतराने पुन्हा आक्रमण करण्याचा धोका असतो. रोगाचे पूर्णपणे निदान केले नाही तर आजारपण पुन्हा उद्भवते. माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणे हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण आहे. म्हणजे शहाणा माणूस कोणत्याही वेळी सजग असतो. आपले सामर्थ्य कशात आहे याच्या आधी आपले नेमके दोष कोणते आहेत याची त्याला स्पष्ट जाणीव असते. या जाणीवेतून तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो. म्हणजेच स्वतःच्या दोषांची जाणीव होण्याच्या क्षणापासूनच शहाणपणाकडे वाटचाल सुरू होते. जगात दुसऱ्याला हसणे इतके सोपे आहे आणि दुसऱ्यासाठी रडणे इतके कठीण काम दुसरं कोणतंही नाही. दुसऱ्यांचा कुसळसुद्धा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. या हास्यासाठी आपल्याला काहीही गमवावे लागत नाही. पण दुसऱ्यांसाठी रडणं फार अवघड असतं. कारण त्यासाठी दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव, संवेदनशील मन हवं आणि अपार करुणा असावी लागते. दुसऱ्यासाठी झिजण्याची तयारीच या रडण्यातून दिसून येते. सौंदर्य हे वरच्या त्वचेचं असतं. माणसाच्या बाहेरील रूपाला भुलून आपण त्यांची किंमत करणं हे फारसं बरोबर नसतं. कारण माणसाचं खरंखुरं रूप म्हणजेच त्याचं अंतरंग, त्याचा स्वभाव. सद्गुणी माणसाचं सौंदर्य हे जणू मधुर सुवासानं दरवळलेलं सुंदर फुलच असतं. सद्गुणांचा अभाव असलेलं सौंदर्य म्हणजे बिनवासाचं खोटं कागदी फूल असतं. तात्पुरता फायदा कोणालाही एकदा दोनदा फसवून करून घेता येतो. पण जरी त्या क्षणी आपल्याला फायदा झालेला दिसत असला तरी आपण अशा प्रकारे अप्रामाणिक वागणुकीमुळे एक कायमस्वरूपी तोटा करून घेत असतो. आणि तो म्हणजे आपणच आपल्याबद्दल लोकांचा विश्वास गमावतो. पुढे आपल्यापासून सगळेच लोक दूर होतात. त्यागाची भावना प्रबळ असावी, पण केलेल्या त्यागाची जाणीव नसावी. म्हणजेच आपण त्याग केला आहे ह्या विचारांचा विसर पडला पाहिजे. आपल्या त्यागाची जाहिरात करून त्या बदल्यात सहानुभूती, कौतुक, सत्कार या कशाचीही अपेक्षा ठेवणं म्हणजेच एक प्रकारे ढोंग रचल्यासारखंच आहे. सूक्ष्म छिद्रातून जसा सूर्यप्रकाश जाणवतो तसाच किरकोळ गोष्टीतून माणसाचा स्वभाव कळतो. पूर्ण अंधाऱ्या खोलीत छताला असलेल्या सूक्ष्म छिद्रातून देखील प्रकाशाचं अस्तित्व पटतं, किंबहुना जास्त चटकन लक्षात येतं.
त्याचप्रमाणे मोठमोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे खरे अंतरंग स्पष्टपणे जाणवते. ते लपून अजिबात राहू शकत नाही. भेटलेल्या प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकावं. डोळे उघडे ठेवले तरी जीवन विद्यालय बनते. ज्याला शिकायची भूक आहे तो प्रत्येक व्यक्तीकडून आणि घटनेपासून काहीतरी शिकत असतो, घेत असतो. तो कसा मिळवायचा हे ज्याला समजतं त्याला ज्ञान प्राप्त होतं. या पद्धतीने जो शिकला तो जीवनात सर्व काही शिकू शकतो. सामान्य लोक आपला वेळ कसा घालवावा याचा विचार करतात, पण बुद्धिमान लोक त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच वेळ ही अत्यंत चंचल गोष्ट आहे, पण तिचं मूल्य प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. काही व्यक्ती इतक्या रिकामटेकड्या असतात की त्यांचा वेळ जाता जात नसतो. वेळ घालवण्यासाठी काय करावे हेच बिचाऱ्यांना समजत नसतं. त्याचवेळी कर्तृत्ववान, बुद्धिवान, विचारी माणसं आपल्या पुढे उभे केलेले कामाचे डोंगर उपसण्यासाठी वेळेचा जास्तीत जास्त नियोजन करू पाहतात. ज्याने वेळ वाया घालविला त्याच्याजवळ गमवायला काही उरत नाही. विचारी माणसासाठी जगातली सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे वेळ आहे. कारण वेळेचा योग्य उपयोग करून असा माणूस सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र जो मनुष्य वेळ वाया घालवतो तो जणू आपल्या सुख समृद्धीची गुरुकिल्लीच हरवून बसतो. वर्तमान काळ वाया घालवून आपण सर्वच काळ वाया घालवतो. भूतकाळ हा इतिहासात जमा झालेला असतो, तो मृत झालेला असतो आणि भविष्यकाळ कसा असेल याची आपल्याला खात्री पूर्णपणे देता येत नसते. माणसाच्या हातात केवळ सध्या जगत असलेला क्षण इतकंच काय ते वास्तव्य असते. असा वर्तमान क्षण वाया घालवणे म्हणजे सगळाच काळ व्यर्थ दडवणं होय. कोणत्याही भव्य गोष्टी घडवण्याच्या आधी लहानच असतात. गंगेचा उगम लहान लहान थेंबांनीच होतो. वटवृक्षाचा जन्म होताना बीजांकुर इतका लहान असतो की तो दिसत सुद्धा नाही. छोट्या छोट्या ठिणग्यापासून पुढे वनवा जन्माला येतो. आपले शब्द हेच आपल्या विचारांचे कपडे असल्यासारखे आहेत. आपलं व्यक्तिमत्व सभ्य, सुंदर, आकर्षक दिसावं यासाठी आपण कपड्यांची किती काळजीपूर्वक निवड करतो. ते स्वच्छ, मोहक रंगसंगतीतले, उत्तम प्रतीचे, व्यवस्थित इस्त्री केलेले असे वापरतो. त्याचप्रमाणे आपले विचार लोकांना स्वीकारण्यासाठी योग्य, चांगले, आकर्षक, परिपक्व शब्द वापरावेत. म्हणजेच विचारांचे व्यक्तिमत्व खुलून दिसतं. मित्र निवडण्याची संधी आपल्याला असते ही भाग्याची गोष्ट आहे. कारण आपण आपल्याला हव्या त्या व्यक्तीला मित्र बनवू शकतो. नातेवाईक मात्र जन्माने वा संबंधाने लादले जातात, ते निवडता येत नाहीत. त्याचप्रमाणे लेखकांनी त्यांची पुस्तके निवडावी. हे लेखक व त्यांची पुस्तके म्हणजेच आपले लांबचे मित्र असतात, म्हणून त्यांची निवड ही चोख असावी. वाहत्या नदीत चैतन्य असतं, साचलेल्या डबक्यातलं पाणी मृत समजलं जातं. वाहत्या नदीतली घाण, कचरा वाहून निघून जातो, तर ताजं स्वच्छ पाणी सतत प्रवाहात राहिल्यानं ती नदी पवित्र मानली जाते. तसंच जो साधू पुरुष आयुष्यभर भ्रमण करतो, निरनिराळ्या जनसमूहांना भेटतो, जीवनाला सामोरे जातो, त्याला पवित्रता प्राप्त होते. भ्रमंतीने त्याच्यातील असार गोष्टी निघून जातात व निखळ चैतन्य त्याच्या अंगी उरतं. सगळ्यात वाईट काय तर असेल आपल्या वाईट गुणांना चांगलं समजणं किंवा आपल्यामध्ये असलेले अवगुण आहेत हे नाकारणं. दोष सुधारता येतात, पण त्याआधी ते पाहणं आणि लक्षात येणं आवश्यक असतं. जीवनात संकटे येणारच, त्यांना सामोरे जायला हवं. सामना केला की सहनशक्ती वाढते, मन खंबीर बनतं. त्याच्यापासूनच पळायला लागलो की ते जास्तच पाठीशी लागतात. संकट नकोत या मागणीपेक्षा ती सोसण्याचे सामर्थ्य मिळावे यासाठी देवाकडे नेहमीच प्रार्थना करावी. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.